राम नारायण राम। आपण जो मंत्र जपतो तो मंत्र आपल्या जीवनाचा पोषण आहे। त्याचा आधार घेऊन आपण विराट मार्गावर पुढे जाऊ। तो मार्ग आपल्यासाठी पूर्णपणे अज्ञात आहे। अज्ञात मार्ग ओळखण्यासाठी जी आतल्या मनातील वेदना, जी आग्रह, जी इच्छा आवश्यक आहे, त्याच इच्छाशक्तीने आपल्या बाह्य इंद्रियांमध्ये जे आहे ते शब्द ब्रह्म होण्यात, त्या शब्दाला आधार देऊन आपण अखंड विश्वाच्या सृष्टीत एकरूप होऊ शकतो। नाव आणि मंत्र त्यासाठी आहे। मंत्र हा एका प्रकारची भाषा आहे, जी भाषा अंगीकारल्याने सर्वांवर अधिकार करता येतो। आजच्या भाषा संबंधी वादात अंतस्वराला त्या वादासाठी काही जागा नाही। फक्त एक भाषा आहे ज्याद्वारे आपोआप रूपांतर होते। ज्या शब्दाच्या आधारावर, ज्या मंत्राच्या आधारावर, ज्या हुंकार ध्वनीच्या आधारावर विश्व विराटाच्या त्या स्वरावर सृष्टी आहे, त्यामुळे अनंत सृष्टी आहे। आपण हा शब्द, हा मंत्र त्या स्वराच्या आतून निरर्थकपणे वाजवतो राहू। या शब्दाबद्दल आपल्याला जागरूक राहावे लागेल। या शब्दात इतका तेज आहे, इतकी शक्ती आहे। आतल्या स्वरासोबत मिळून विश्व विराटाच्या तेजस्वी पदार्थाशी एकत्र येण्यासाठी नेतं, ज्याला प्रकृती पुरुष मिलन म्हणतात, तेथेच प्रेम, माया, आकर्षण आहे।